तर नागपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार निवडीपासून प्रचाराचे मुद्दे निश्चित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। नागपूर शहराचा पुढील 5 वर्षाचा विकास कसा होईल यासाठी भाजपनं जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यासाठी भाजपनं सामान्य नागपूरकरांच्या सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यासाठी विशेष QR कोडच्या माध्यमातून नागपुरातील 5 लाख नागरिकांच्या सूचना घेतल्या जातील। त्याशिवाय विद्यमान नगरसेवकांसंदर्भातल्या तक्रारी, नागपुरातील विविध समस्यांसाठीच्या उपाययोजनाही या नागरिकांकडून मागितल्या जातील। त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते नागपूर शहरातील विविध बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन नागरिकांना QR कोडच्या माध्यमातून त्यांच्या सूचना आणि तक्रारी मांडण्यासाठी आग्रही धरतील। दरम्यान या संदर्भात भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। सर्व क्षेत्रातल्या लोकांना काय इच्छा आकांक्षा आहे आणि त्या कशा माफक याच्यात पूर्ण होऊ शकतात त्याचे उपाय पण ते देणार आहेत। त्यामुळे सर्व स्पर्शित होईल, त्यात कुठल्या एका घटकाचा हे राहणार नाही, तर तो सगळ्या स्पर्शांना सगळ्या अंगांना स्पर्श करून येईल। याच्याकरता अधिक महत्त्वाचा QR कोडच्या माध्यमातून येणाऱ्या सूचनांचा आम्ही म्हणून विचार करतो आहे आणि त्याचं कंपायलेशन प्रत्येक सेक्टरकरता आम्ही काय करू शकणार आहोत। सर्व अंगी सर्वस्पर्शी जाहीरनामा या नागपूर शहरातल्या शेवटच्या माणसापासून तर श्रीमंत माणसांपर्यंत ज्या ज्या गोष्टी कोणाकोणाला काय सांगायच्या त्याचा आम्ही याच्यात अंतर्भूत करणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।